नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स 1 मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन सुरुवात करणार आहोत. बघा, मागील वर्षी तुम्ही रेशो अँड प्रपोर्शनचा अभ्यास केला आहे. आता आपल्याला त्याचा थोडा अजून सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर बघा, इथे एक उदाहरण दिले. द रवा लड्डू प्रिपेअर्ड बाय विमल आर टेस्टी, for which she takes 1 bowl of ghee, 3 bowls of ravas and 2 bowls of sugar. Here proportion of rava and sugar is 3:2. तर रेशो आपण 3:2 ह्याप्रमाणे लिहू शकतो किंवा 3/2 ह्या प्रकारेही लिहिता येऊ शकतो. ह्यावरूनच जर काही बदल झाले, जर आपल्याला थोडंसं वस्तू वाढवून पाहिजे असतील, म्हणजेच बघा, इफ 12 युनिट्स ऑफ रवा इज यूज्ड, हाऊ मेनी युनिट्स ऑफ शुगर आर रिक्वायर्ड? लेट द नंबर ऑफ बाउल ऑफ शुगर रिक्वायर्ड बी एक्स. देअरफॉर फ्रॉम अबाव इन्फॉर्मेशन, आता आपल्याला रवा आणि शुगरचा रेशो माहिती आहे 3/2, आणि जर आपण रवा 12 बाउल घेतला तर शुगर किती लागेल, म्हणून 3/2 इज इक्वल टू 12/x. इथे आपण क्रॉस प्रॉडक्ट घेऊ शकतो. 3 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय 2, म्हणजेच 3x इज इक्वल टू 24. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 8. म्हणजेच इथं आपल्याला उत्तर मिळतं की 12 युनिट्स ऑफ रवा असेल तर 8 युनिट ऑफ शुगर रिक्वायर्ड आहे. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीनेही सॉल्व करू शकतो. इथे आपण के ॲझ्युम करूया. फॉर प्रिपरेशन ऑफ लड्डूज विथ 12 युनिट्स ऑफ रवा रिक्वायर्स 8 युनिट ऑफ शुगर. Okay, so we can solve this by alternative method. Suppose here 3k bowls of rava and 2k bowls of sugar is required, and 3k upon 2k is equal to 3/2. आपल्याला माहिती आहे की 3k इज इक्वल टू 12 युनिट ऑफ रवा डिसाईड केलेला आहे. त्यासाठी k इज इक्वल टू 4. देअरफॉर मग आपण डिनॉमिनेटरमध्ये 2k आहे, तिथं k ची व्हॅल्यू पुट करूया. 2k इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 8. ओके, तर आपण इथं दोन प्रकारे सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे, क्रॉस प्रॉडक्ट घेऊन किंवा k वापरून. तर बघूया रेशो अँड प्रपोर्शन. यावर्षी आपल्याला इथे आता तुम्ही बघितलं की मागील उदाहरणामध्ये रवा आणि साखर याचं प्रमाण काय होतं, 3:2. कधीकधी आपण 3 किंवा त्याच्यापेक्षा अधिक गोष्टी असतात त्याचंही आपण रेशो दाखवू शकतो. जसा की मागील उदाहरणात बघितलं, द प्रपोर्शन ऑफ घी, रवा अँड शुगर इज 1:3:2. म्हणजेच प्रपोर्शन हे 2 गोष्टींचंही असू शकतं किंवा 3 गोष्टींचंही असू शकतं. जर आपण फक्त प्रपोर्शन घी आणि रवाचं बघितलं तर ते 1:3 आहे, आणि रवा आणि शुगरचं बघितलं तर 3:2 आहे. म्हणून तिघांचं प्रपोर्शन हे 1:3:2 आहे. तर इथं आपण के मेथडनेही एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर रेशोच्या प्रॉपर्टीज काय आहेत? रेशो प्रॉपर्टीज व प्रोपोर्शनच्या प्रॉपर्टीज आपल्याला आता अभ्यासायच्या आहेत. प्रोपोर्शन हे 2 प्रकारचे असते, डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इन्व्हर्स प्रोपोर्शन. डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये जर एक गोष्ट वाढवली तर दुसरीही वाढते. सपोज पेट्रोल आपण गाडीत 1 लिटर टाकलं तर डिस्टन्स 10 किलोमीटर कव्हर करू शकतो. त्याचप्रकारे जर 20 लिटर पेट्रोल आपण ॲड केलं तर डिस्टन्स किती कव्हर होईल, 200. जर 40 लिटर पेट्रोल आपण कारमध्ये टाकलं तर डिस्टन्स किती कव्हर होईल, 400. एक वस्तू वाढवल्यानंतर दुसरीही वस्तू वाढते. त्या प्रपोर्शनला डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतात. तर आपण इथं रेशो काढू शकतो. x/y इज इक्वल टू 1/10, 20/200 दॅट इज ऑल्सो 1/10, अँड 40/400. यांना आपण 40ने डिव्हाइड केलं तर तो रेशोही 1/10 येतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो हा कॉन्स्टंट असतो, आणि जर आपण इनडायरेक्ट प्रपोर्शन बघितली
बघा इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आपण इथं उदाहरण घेऊया. जर आपल्याला 100 किलोमीटर 100 किलोमीटर डिस्टन्स कवर करायचं आहे आणि जर आपण कारने गेलो, कारचा सपोज स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर्स, तर मग 100 किलोमीटर डिस्टन्ससाठी आपल्याला किती टाईम लागेल? 2 आवर्स. आणि जर आपण बुलक कार्ट बैलगाडीने जाण्याचं ठरवलं तर आपला बैलगाडीचा स्पीड असेल 5 किलोमीटर पर आवर आणि मग आपल्याला टाईम किती लागेल? 20 आवर्स. तर बघा दोघांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं, 50 मल्टिप्लाइड बाय 2 इज 100 अँड 5 मल्टिप्लाइड बाय 20 इज ऑल्सो 100. यामध्ये प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट असतो. इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये जर एक गोष्ट वाढवली तर दुसरी कमी होते, त्याला इन्व्हर्स प्रपोर्शन असं म्हणतात. अजून एक उदाहरण बघूया की सपोज आपल्याला गावाला जायचं आहे कुठेतरी, आपण ठरवलं आपल्या गाडीचा स्पीड जास्त ठेवला तर आपल्याला वेळ कमी लागतो आणि जर स्पीड कमी केला तर वेळ हा जास्त लागतो आणि त्यामध्ये दोघांचा प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट असतो. तर लक्षात ठेवा डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो हा कॉन्स्टंट असतो आणि इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. आता आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ रेशो. जेव्हा आपण 2 नंबरचा रेशो फाइंड करतो आणि तो लिहितो तर तो नंबर लिहिण्याची पद्धत, रेशो ऑफ नंबर्स ए अँड बी इज रिटन ॲज ए इज टू बी or a upon b. Okay, a is called first term and b is called second term. In the ratio of two numbers, if second term is 100 then it is known as percentage. तर बघा आपण रेशो लिहिला आणि जर डिनॉमिनेटर 100 असेल तर ती वरची जी संख्या असते ती आपण काय म्हणतो? आउट ऑफ 100. 75 अपॉन 100 म्हणजे 75 आउट ऑफ 100 म्हणजे 75%. जर सेकंड टर्म 100 असेल तर त्याला आपण पर्सेंटेज असं म्हणतो. बघा तिसरा पॉईंट, द रेशो रिमेन अनचेंज्ड इफ इट्स टर्म आर मल्टिप्लाइड और डिवाइड बाय नॉन झिरो नंबर्स. कोणताही रेशो बदलत नसतो. तो केव्हा बदलेल? जर आपण त्याच्या न्यूमरेटर व डिनॉमिनेटरला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तरच रेशोची व्हॅल्यू चेंज होते. आता 4th पॉईंट बघा, द क्वांटिटीज टेकन इन द रेशो मस्ट बी एक्सप्रेस इन द सेम युनिट. आता आपल्याला जर रेशो फाइंड करायचा असेल 2 नंबर्सचा तर त्या दोघं नंबरचं युनिट सारखंच पाहिजे. म्हणजे जर आता 2 विद्यार्थ्यांचं आपल्याला वेट आहे माहिती 25 kg आणि 50 kg, तर आपण त्याचा रेशो फाइंड करू शकतो. परंतु एकाचं वेट आपण kgमध्ये घेतलं आणि दुसऱ्याचं ग्रॅममध्ये घेतलं तर त्याचा रेशो फाइंड करता येत नाही. तर युनिट हे सारखेच असायला पाहिजे. लास्ट पॉईंट, द रेशो ऑफ 2 क्वांटिटीज इज युनिटलेस. बघा इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, द रेशो ऑफ 2 kg अँड 300 ग्रॅम इज नॉट 2:300. बघा एक वेट 2 kgमध्ये आहे आणि 1 ग्रॅममध्ये आहे, याचा रेशो 2:300 आपण लिहू शकत नाही कारण तो रॉंग राहील. मग 2 kgला आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करू शकतो. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. therefore 2 किलोग्रॅम इज इक्वल टू 2000 ग्रॅम. मग आपण रेशो फाइंड करू शकतो 2000:300 आणि जर तो आपण रेड्यूस केला तर तो येतो 20:3. ओके, तर हा करेक्ट रेशो आहे. म्हणजेच जेव्हा 2 नंबरचा रेशो फाइंड करायचा असेल तर युनिट्स हे सारखं पाहिजे आणि रेशो फाइंड केल्यानंतर आपण त्याला युनिट देत नाहीत. रेशो हॅज नो युनिट, हे लक्षात ठेवा. आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट शिकणार आहोत.